एक मिनिट संजय राऊत आपल्याशी. बघा, आम्ही त्यांच्याशीच बोलत होतो. उद्धवजी आणि माननीय उद्धवजी आणि राजू शेट्टी यांची मातोश्रीवरच 2 बैठका झाल्या. राजू शेट्टी यांच्या कामाविषयी किंवा त्यांच्या पक्षाविषयी आमची स्पष्ट भूमिका होती की ते शेतकऱ्यांचं काम करतायत, आंदोलन करतायत. पण हातकलंगणे हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. राजू शेट्टी यांचा पराभव मागच्या निवडणुकीत 19 साली शिवसेनेच्या उमेदवारांना केला. राजू शेट्टी यांची भूमिका अशी होती की आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा. पण तिकडलं राजकीय गणित सध्याचं पाहता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, माजी आमदारांनी अशी विनंती केली राजू शेट्टीने आणि आम्हाला की शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच उमेदवार असावा मशालीवर, आणि तो मशालीवर जर लढत असेल तर उद्याच्या राजकारणात आम्हाला त्याचा फायदा होईल. आम्ही राजू शेट्टींना विनंती केली आपला पक्ष रितसर महाविकास आघाडीत सामील होऊ द्या. आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की तुम्ही मशाल हे चिन्ह घ्या, आम्ही तुम्हाला तिन्ही पक्ष पाठिंबा देतो. त्यांनी विचार करायला वेळ घेतला आणि त्यांच्याकडून निरोप आला की मला मशाल चिन्ह घेता येणार नाही. त्याच्यामुळे शिवसेनेचे आमचे माजी आमदार शाहूवाडीचे सत्यजित आबा पाटील बरं का, त्यांची उमेदवारी उद्धव साहेबांनी जाहीर केली. आम्ही शेवटपर्यंत राजू शेट्टी यांना विनंती करत होतो महाविकास आघाडीत या आणि तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढा. तुमच्यासारखा शेतकऱ्याच्या क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता जर आम्हाला पाठवता आला तर आम्हाला आनंद आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत पहिली युती ही तुम्ही केली होती, परंतु आत्ताची परिस्थिती पाहिली गेली तर प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत नाही आहेत, महाविकास आघाडीसोबत नाही, परंतु ते काँग्रेस